तर मुंबईतील रेल्वे इतिहासाचा साक्षीदार असलेला 113 वर्ष जुना प्रभादेवी स्थानकाजवळचा एल्फिस्टन पूल अखेर कायमचा इतिहास जमा झालाय। 4 एप्रिलच्या मध्यरात्री मध्य रेल्वेने घेतलेल्या विशेष मेगा ब्लॉक दरम्यान या पुलाचे अवजड लोखंडी गर्डर हटवण्यात आले। हे काम तांत्रिकदृष्ट्या यशस्वी झालं असलं तरी आज म्हणजेच रविवारी सकाळी मुंबईकरांना प्रवासासाठी मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं। या पुलाचे 113 वर्ष जुने आणि गंजलेले गर्डर काढण्याचं मोठं आव्हान रेल्वे प्रशासनासमोर होतं। यासाठी गॅस कटिंगचा वापर करण्यात आला। गर्डरचा आकार मोठा असल्यामुळे ते गॅस कटिंगच्या सहाय्याने मध्य भागातून कापण्यात आले। त्यानंतर कापलेले हे महाकाय गर्डर पहाटे 4 आणि 6च्या सुमाराला भल्या मोठ्या क्रेनच्या सहाय्याने उचलून रेल्वे रुळांवरून बाजूला करण्यात आले। पुलाच्या बांधकामासाठी घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकचा फटका लोकल रेल्वेसह एक्सप्रेस गाड्यांनाही बसला। दरम्यान 1913 मध्ये बांधण्यात आलेला हा पूल मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणारा महत्त्वाचा दुवा होता। मात्र काळानुरूप हा पूल कमकुवत झाला होता। आता हा पूल पूर्णपणे हटवल्यामुळे त्या जागी अधिक क्षमतेचा आणि रुंद अशा नवीन पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झालाय। 113 वर्ष जुनं असं एल्फिस्टन ब्रिज काल रात्री हा पाडण्यात आला आहे। कशा प्रकारे संपूर्णपणे हा ब्रिज होता तो पाडण्यात आला आहे, त्यासाठी मोठमोठाले क्रेन वापरून एकंदरीत संपूर्ण ही प्रक्रिया काल रात्रीपासून राबवण्यात आली आणि त्यानंतर हा ब्रिज जो आहे तो पाडण्यात आला। पण याचा फटका कुठेही लोकल प्रवाशांना बसला नाहीये। आज सकाळपर्यंत एकंदरीत मेगा ब्लॉक होता या ब्रिज पाडण्यामुळे, पण आता हा लवकरच पूर्णपणे इकडे लोकल सेवा ही चालू होणार आहे। कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।